brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. जे लोकसभेला दाखवून दिलं ते विधानसभेला सुद्धा दाखवून देणार. एक तर तुम्ही खरे आहात का खोटे आहात हे फक्त जनतेला एकदाच सांगा. बंधनं कायम जर असेल तर बाहेरच्या देशांमध्ये जर कांदा लागवड झाली, इथल्या शेतकऱ्यांनी याचं काय लोणचं करायचं का ह्या कांद्याचं? त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यावेळेस त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही हे जर लक्ष नाही घालणार तर तुम्हाला याचा इफेक्ट 100% लोकसभेला तुमच्या 10 ते 15 जागांना येणार आहे. परंतु केंद्रीय मंत्र्यांना हो, केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयलांना सांगितलं होतं. कुठेही आज आमच्या आज माल 5,000च्या पुढे जायला पाहिजे होता. महिलावर आहे ना यांना हे लाच देऊ राहिला असं समजा तुम्ही. सरकार जसं लोकसभेला गाजर दाखवलं ना तसं आम्ही विधानसभेला सुद्धा गाजर दाखवून देऊ. जो फटका लोकसभेत बसला ना त्याच्यापेक्षा जास्त फटका त्यांना विधानसभेमध्ये बसत. लोकसभा निवडणुकांमध्ये याच कांद्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यात अश्रू आणले असं म्हटलं जात आहे. आता हाच कांदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कुणाच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे आणि कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे हेच समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आणि इथे आपण शेतकऱ्यांसोबत संवाद साधून समजून घेणार आहोत, कांदा उत्पादकांसोबत संवाद साधून समजून घेणार आहोत की त्यांच्या मनात आता नेमकं चाललेलं आहे काय. लोकसभा निवडणुकांमध्ये दिंडोरी असेल, नाशिक असेल, त्याच्या खालोखाल आपण शिरूर पाहिला, या सगळ्या पट्ट्यांमध्ये नगरमध्ये ज्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आहेत, अगदी केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा जिकडनं येत होते त्या पट्ट्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जे आहेत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आलेले होते. आता आपण उत्तर महाराष्ट्रात आहोत आणि इकडे महायुतीची जी धुळदाण उडाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 कारणं सांगितली जातात. ती म्हणजे की आदिवासी समाजामध्ये संविधान धोक्यात आल्याचा एक समज जाणं आणि दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा फटका बसणं. आता गेल्या 4 महिन्यांनंतर परिस्थिती काही बदललेली आहे का, सुधारलेली आहे का, कांदा उत्पादक शेतकरी अजूनही सत्ताधारी पक्षावर नाराज आहेत की खुश आहेत हे समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत लासलगाव मधल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याकडनंच समजून घेणार आहोत ते सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांसंदर्भात सुद्धा काय विचार करतायत. कुठनं आलायत तुम्ही? आम्ही निफाड तालुक्यात रुईगाव. मला सांगा, लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी फार नाराज होते असं म्हटलं जातं सत्ताधारी पक्षावर. आता सुद्धा परिस्थिती तशीच आहे? 100% अजून पण तेवढेच नाराजीचा सूर आहे. कारण सरकारचे हे धोरण पूर्ण चुकीचे असल्यामुळं अजून सुद्धा शेतकऱ्यांचा तेवढाच रोष आहे त्यांच्यावर. काय काय चुकली धोरण? कुठेही आज आमच्या आज माल 5,000च्या पुढे जायला पाहिजे होता. तो आज जातोय 4,000च्या आत. कधी जास्त जातो, कधी कमी जातो. असं या सरकारच्या धोरणामुळे इथं मार्केटमध्ये सुद्धा कमी जास्त भाव होत असतो. अजून कोण आहे इथे? तुम्ही कुठून आला? सोमटांदेश. तुमचं काय म्हणणं आहे? शिंदे सरकारच्या कामगिरीवर खुश आहात? शिंदे सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देते व्यवस्थित? नाही देत ना. का बरं असं वाटतं? काही मिळतच नाही तर कसं काय वाटेल. काय हवंय शेतकऱ्यांना? आता असं आहे समजा आपल्याला जर व्यवस्थित जेव्हा माल निघतो तेव्हा भाव राहत नाही, बरोबर आहे. आणि औषधं खतं खाती खूप वाढून जायले, मग कसं परवडल. तुमचा आमदार, इथले लोकप्रतिनिधी हे मुद्दे मांडतात का विधानसभेत? मांडतात ना त्यांच्या माग. आता सध्या आरक्षण चालू आहे तेव्हा त्यांना तेच कामलंय तेव्हा हे काय पाहिलं वेळे. कोणाला काम आहे आरक्षणाचं आणि कोण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत नाही? तुम्ही एवढे मीडियावाले दाखवता ना विरोध काय. तुम्ही म्हणताय ना की आरक्षणाचेच प्रश्न मांडताय, शेतकऱ्यांचं मांडत नाही, म्हणून मी विचारते. तुम्ही सगळे विधानसभेचं अधिवेशन बघता की नाही? तुमचे आमदार आज बोलून नाही दाखवायचं त्यांना, टायमिंग दाखवू आम्ही कोणाला? सरकारला. तुम्ही सरकार म्हणताय इकडे आणि भुजबळांचं नाव घेतलं का? काय तुमचं काय म्हणणं भुजबळांबद्दल? भुजबळांनी आमच्याकडे बिलकुल विकास केलेला नाही. आमचे तुम्ही आजही रस्ते येऊन पहा. आम्हाला इथपर्यंत 16 किलोमीटर आहे इथपर्यंत यायला. इतकी दुर्दशा आहे. 1 वर्ष झालं आणि रस्ता लगेच फुटेले रुई ते लासलगाव. काय काय आमच्याकडे तर बिलकुल विकास नाही त्यांचा. मग तरी कसे ते निवडून येतात? काय कसे निवडून येतात काय आता अवघड आहे. इथून मागचा इतिहास अवघड होता. आता या वेळेस दाखवू बरेच शेतकरी संघटित आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आम्ही बी. म्हणजे लोकसभेनंतर सुद्धा काही सुधारलं नाही? बिलकुल नाही. आज नुसता कांद्याचाच प्रश्न नाही. तुम्ही बाजारात सोयाबीन जाऊन पहा, मकाची काय अवस्था आहे. नुसता कांदा म्हणून नाही ना, त्या या गोष्टीवर सगळे शेतकरी नाराजच आहे ना.
मला माहिती नाही तुम्ही सोशल मीडियावर आहात की नाही, पण सोशल मीडियावर शिंदे सरकार असं कॅम्पेन चालवते की आम्ही कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. काय दिलासा दिला? पीक विमे ते आजपर्यंत अजून जमा झालेले नाही. दुधाचे अनुदान नाही. ते पीक विम्याचं तर नुसतं गाजरच चाललं. नाही, उद्या तुमच्या खात्यात जमा होणार, परवा जमा होणार. अजून एकाच्या आमच्या नाशिक जिल्ह्यात एकालाही 1 रुपया भेटलेला नाहीये. इकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. तुमच्या घरी मिळालं का कोणाला? आम्हाला त्याची बिलकुल गरज नाहीये. हे आम्ही सरकारनं दाखवू नाही. हे पूर्ण बंद केलं पाहिजे. का आज रोजी अशी परिस्थिती झाली आहे का आम्हाला मजूर सुद्धा येत नाहीये या लाडक्या बहिणीमुळं. का बरं? त्यांना 1500 रुपये जर महिन्याला येऊ राहिले, त्यांचं जो मजूर वर्ग आहे त्यांचं सगळं जिडल्या तिडं किराणा भानगडी सगळे जागेवर येऊ राहिलं, ते कशाला हे मजुरी करणार आहे? एक दिवस हे जर चाललं ना, एक दिवस शेतकऱ्याला शेती करणं थांबून द्यावं लागणार आहे. अजून तुम्ही कुठून आलात? मी निवृत्ती नेहारकर. सकाळीच फोन झाला. सगळ्यात महत्वाचं का ज्यावेळेस 1-2 रुपये किलो कांदा विकतो त्यावेळेस सरकार कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात त्यावेळेस सरकार निर्यात बंद करतं. आजही निर्यात 20% ड्युटी त्याच्यावर आहे. म्हणजे ह्या कांद्यावर आजही 9.5 रुपये सरकार टॅक्स घेतं याच्यावर. हे कोणाच्या लक्षात येत नाही. ज्यावेळेस 40% ड्युटी होती त्यावेळेस 19 रुपये पर किलो. म्हणजे असं कुठं घडत नाही का शेतकऱ्याने उत्पादित करायचा माल आणि सरकारने त्याच्यावर ड्युटी घ्यायची. हाच माल जर एक्सपोर्ट करायचा असेल तर याला 9 रुपये सरकारच्या तिजोरीत भरल्याशिवाय हा माल एक्सपोर्ट होत नाही. ही इतकी मोठी शोकांतिका आहे. पण याच्यावर काय होतं का लाडकी बहिणीला 1500 दिले म्हणून याच्यावर पांघरून घालायचं अशातला प्रकार आहे. म्हणजे शेतकऱ्याचे 3000 रुपये घ्यायचे आणि त्याला 1500 रुपये रिफंड करायचा आणि शेतकऱ्याला एकदम बनवायचं हे मशीन ह्या शिंदे सरकारकडे आहे. सगळ्यात महत्वाचं का ज्यावेळेस शेतकरी रात्रीचा दिवस करून उत्पादित माल करतो त्या मालाला मुक्त व्यापार झाला पाहिजे. कांदा हा निर्यात 70 वर्षात कधी स्मगलिंग झाला नाही कांदा. पण ह्याच वेळेस कांदा स्मगलिंग का झाला हे सुद्धा सरकार असो लोकप्रतिनिधी आहे यांनी सुद्धा संशोधन केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने एका 30 टनाच्या कंटेनरला जर आज 2.5 लाख रुपये सरकारच्या तिजोरीत भरून तो जर आपला माल बाहेरच्या देशात जात असेल तर याच्यापेक्षा शोकांतिका कोणती नाही. दुसरी गोष्ट जर आपल्याकडून असेच निर्यातीचे जर बंधनं कायम जर असेल तर बाहेरच्या देशांमध्ये जर कांदा लागवड झाली इथल्या शेतकऱ्यांनी याचं काय लोणचं करायचं का ह्या कांद्याचं? कारण भारतामध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्या 10 पट जर कांदा उत्पादित होतोय तर तो कांदा इथं उर्वरित होतो आपल्या भारतात कांदा हे झाल्यानंतर. म्हणून सरकारने जे धोरणं आहे आणि आत्ताचे जे काही खासदार असतील तर ते विरोधी पक्षात आहे. भाजप सरकार जे आहे हे कांद्यामध्ये सबसेल फेल ठरलंय. कारण त्यांना जी काही गुर्मी आहे ना ती विधानसभेमध्ये त्यांची उतरली. पण अजून जरी जर शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेमध्ये जर आवाज ऐकून नाही घेतला तर याचा त्यांना थेट परिणाम सामोरे जावा लागेल. आज तुम्ही जर बघितलं की तर नाफेडचं स्वतःचं गोडाऊन आहे. भारतामध्ये असं गोडाऊन नाहीये. डबल डेकर गोडाऊन आहे. म्हणजे सरकार म्हणतंय आम्ही कोल्ड स्टोरेजची उभारणी करू. कोल्ड स्टोरेजचा बाप इथं आहे. पण याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कारण ज्या कांदा चाळी त्या लाकडीमध्ये एकावर एक डबल स्टोर आहे. म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये हा कांदा टिकू नाही शकत पण तो इथं कांदा टिकू शकतो. पण त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून तो कांदा बाहेर खरेदी करतो मूल्यस्थिर निधी अंतर्गत. ही मोठी शोकांतिका आहे. कांद्याचे धोरण हे कायमस्वरूपी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठरवणं तितकंच काळाची गरज आहे. दादा आता जे बोलले त्याच्याशी सहमत आहात तुम्ही सगळे? बरं मग काय वाटतं नेमकं चुकतंय कोण? म्हणजे आत्ताचं सरकार चुकतंय, आधीचं सरकार चुकतंय? बोला ना तुम्ही. सरकारच चुकतं मॅडम. सगळी सरकार चुकत आली आहे शेतकऱ्यांबाबत. सरकारच चुकतं. तुम्ही मुलाबाळांचं शिक्षण करायचे, लग्न करायचे आणि येऊन जाऊन तुम्हाला नुसता कांद्याला भाव वाढ लागला की तुम्ही देणार, आमचं नुकसान करणार, हे सगळं शेतकऱ्याचं धोरण आहे. ज्या टायमाला मार्केट कमी असतं त्या टायमाला बी तुम्ही दाखवलं पाहिजे. कुठंतरी 2 रुपयाची तेजी झाली का मीडिया आपल्या इथं दाखवायला येते, कुठंतरी दाखविते. मग ज्या टायमाला कमी लग्न सुद्धा होईन. आता लग्न तुम्ही विचार करा, खताचे बाजार कुठं, दुधाचे बाजार. त्याच्यासाठीच तर सरकार म्हणतंय ना की युवांना प्रशिक्षणासाठी ते पैसे देणार. तिकडे लाडकी बहीणसाठी महिलांना 1500 रुपया सुद्धा नको, कोणाचा रुपया नको. आम्हाला फक्त आमचा हक्काचा भाव पाहिजे. हक्काचा. जसं लाडक्या बहिणी करता दिलं ना आम्हाला बाकी काही नको. आमच्या लाडक्या भावांकरताच हा लाडका भाऊ समजून आम्ही ना आमच्या कांद्याला, सोयाबीनला, मक्याला सगळ्या गोष्टीला रास्त भाव द्या. आम्हाला तुमच्या 1 रुपयाची गरज नाहीये.
नाही, आमचं मत आहे की योजना सरकारनं कोणत्याच राबवल्या नाही पाहिजे. आमचं असं मत आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे. आज सोयाबीन एवढी हे करून कष्ट करून 4,039 रुपये सोयाबीन. सरकार जे योजना देऊ राहिलं ना, सरकार आहे ना म्हणजे जे हे आहे ना, म्हणजे आमच्यासारखे जे हे शेतकरी जे महिलावर आहे ना, यांना हे लाच देऊ राहिला असं समजा तुम्ही. कारण की नाही का ते 1,500 रुपये देणार म्हणजे लालची पावडर महिला राहिला. तर खुश आहेत ना, मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत मेळाव्यांसाठी. नाही ते त्या राख्या बनतायत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राख्या पण ते पळणारच आहे त्यांच्या माग. योजनाच काढली नाही तर गर्दी करणार नाही ना. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की हे जर योजना अशा जर चालल्या ना, एक दिवस आहे ना शेती करायला मजूर भेटणार नाही. आजचीच परिस्थिती अशी आहे की आज लेबर भेटत नाही. 1,500 रुपये महिलांना दिल्यामुळे आजच लेबर येत नाही. पुरुष पण तर आहेत ना, फक्त महिलांना पैसे. आहे तर पुरुष बी तर आहे ना त्यांना. किसान सन्मान निधी या योजना दिल्यावर लोक मग काम करायला तयारच नाही ना. हा, योजना चालू झाल्यामुळे काय होतंय, गव्हर्नमेंट काय करते आज महिलांची गर्दी ते बचत गटाच्या बाहेर त्यांना रोजावर तिथं आणल्या जातं. कारण मुळात त्यांचे पण घरी रोजंदारी बुडतीये. विशेष काही नाही त्याच्यामध्ये. शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक नुकसान जे करतंय ना सरकारने ते करायचं नाही, बाकी हे द्यायची गरजच नाही. मुळात शेतीचा जो माल आहे ना तो नियंत्रण मुक्त करा भारतातून, आणि ग्राहकांना स्वस्तात देण्यासाठी अनेक पर्याय. आज जसं तुम्ही बाजार समिती आहे, इथं एक ट्रक कांदा व्यापाऱ्याला जेव्हा लोड करायचा आहे, एक ट्रकचे 13,000 रुपये बाजार फी द्यावा लागते. आणि रस्त्याचा जो खर्च आहे, प्रत्येक बॉर्डरवर आपण नितीन गडकरी म्हणतो ते जे खातं सगळ्यात करप्टर खातं आहे. दिल्लीला एक ट्रक नेण्यासाठी 20,000 रुपये खर्च येतोय. म्हणजे टोल असेल, बॉर्डरवर दांडके घेऊन उभे राहतात ते दलाल लोक. हा तुम्ही खर्च म्हणजे जो भाजीपाला असेल, कांदा असेल, याच्यासाठी स्पेशल वाहन म्हणजे त्यांना एक परवानगी द्या का यांना कुठेही अडवणार नाही. दिल्लीच्या ग्राहकांना 5 रुपये किलो कांदा आजही स्वस्तात मिळू शकतं, पण त्याच्यासाठी प्रयत्न तसे करत नाही. मुळात सगळ्या ठिकाणी रोडचा जो खर्च आहे तो जर वाचवला, कारण ट्रकवाला काय करतो, त्याला जो रस्त्याचा जो खर्च आहे तो ऍड भाड्यामध्ये करून घेतो. ट्रकवाल्याला काही फरक पडत नाही, पण तो फरक थेट ग्राहकांना पडतो. म्हणजे ग्राहकांना स्वस्तात मिळण्यासाठी अनेक पर्याय आहे ना. तर ग्राहकांना स्वस्तात मिळण्यासाठी अनेक पर्याय, पण ते पाहत नाही. आज नाफेड जे कांदा खरेदी करतोय, प्रचंड करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. बाजार समितीचं पारदर्शकपणाचं काम असताना इथं खरेदी करत नाही सरकार. नाफेड बाजार समितीत कांदा खरेदी करत नाही, तो बाहेर करतोय. कशासाठी बाहेर करतोय का तिथं भ्रष्टाचार करतायत. हे सगळे प्रश्न तुमचे आमदार ज्यावेळेला विधानसभेचं अधिवेशन सुरू असतं त्यावेळेला मांडतात की नाही? नाही मांडत ते, त्यांना त्याच्यातली अक्कलच नाही ना. शेतकऱ्यांमध्ये जर येणारच नाही, तुम्ही सगळ्यांनीच तर निवडून दिलेलं असतं ना. तीच तर मोठी गोष्ट. तुम्ही जेव्हा त्यांना भेटायला जाता तेव्हा ते आम्ही येणाऱ्या कोण आहे तुमचा आमदार? म्हणून तर येणार आमच्याकडे राहुल आयर आहे ना, म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात बदल घडवणार आहे ना. त्यांना म्हणजे आत्मचिंतन करण्याची वेळ आम्हाला आणावाच लागणार आहे. कारण आत्मचिंतन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कुठं चुकले हे लक्षात येणार नाही. पण सरकारने कांदा असेल इतर शेतीमालावर निर्यातीसारखे एक घातक शस्त्र शेतकऱ्यावर उगारू नये, नाही तर येणाऱ्या काळात यांना त्याची किंमत मोजावी लागेल. दादा तुम्ही कुठून आलात? आम्ही कोपरगाव तालुक्याहून आलो. शेतकरी आहात? हो, शेतकरी आहात. आता प्रत्येकाने इथे आपापल्या समस्या मांडलेल्या आहेत. तुमचं काय मत आहे सरकारबद्दल? तुम्हाला काय वाटतं? सरकारबद्दल आम्हाला असं म्हणायचंय की सरकारनं रिकामी घोडेलाड करण्यापेक्षा रिकामे लाड खूप केले सरकारने लोकांचे. हे नकोय. शेतीला योग्य भाव द्यावा. शेतीमालाला 5,000 पर्यंत गेलेलं मार्केट आज परत 4,000 पर्यंत आलंय. ही वस्तुस्थिती आहे आणि आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही. हे लाडकी बहीण योजना, ही योजना, ती योजना, ह्या योजना काही उपयोगाच्या नाही. ह्या योजना फक्त कामचुकार योजना झाल्या. महिला सक्षमीकरणासाठी योजना आहेत असं मुख्यमंत्री म्हणतात. त्याच्यातनं महिला उद्योग नवीन नवीन तयार करतायत, स्वतः होतंय इथपर्यंत ठीक आहे. परंतु शेतीमध्ये लेबर मिळाना कामाला, कुठल्याच कामाला लेबर मिळेना अशी असं कोणाच्या शेतात झालंय की 1,500 रुपये महिलांच्या खात्यात आले म्हणून आता महिला तिथे मजुरीसाठी येत नाही? आमचं निम्मा सोयाबीन सोंगायचं झालं आणि त्यांना म्हणजे ती तारीख होती 29 त्या दिवशी निम्मा सोंगायचं झालं आणि त्याच्यानंतर त्यांना ते म्हणे आम्हाला बँकेत जायचं, आमचे पैसे आले, ते पैसे काढायला जायचे म्हणे. आलेच नाही दुसऱ्या दिवशी. ते सोयाबीन किती आधी महिला मजूर वर्ग तिथे असायचा आणि आता किती कमी झाला? निम्म्यानं कमी झालं डायरेक्ट. आणि त्यांना उलटे 2,000 रुपये आम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागले त्याच.
वावराचे 5,000 आहे तर आम्हाला 7,000 द्यावं लागेल तेव्हा ते आले परत. म्हणजे या गोष्टीमुळे शेतकऱ्यांची हा, मजुरी नुकसान सुद्धा व्हायला. वाढून गेली आणखी. आणखी कोणाच्या शेतात हे झालंय? सर्व शेतकऱ्यांची एकच समस्या आहे. वैयक्तिक एकाचा नाही सर्वांची problem आहे. शेतकऱ्यांची हीच समस्या झाली. गव्हर्नमेंटचं जे फॅसिलिटीज देतात लोकांना इथपर्यंत मान्य आहे आम्हाला, त्याचे काही दुःख नाही, पण मजुरी शेतकऱ्यांची सगळी वनवन आहे. बाया मजुराला काहीच देऊ नका, कोणालाच देऊ नका. सरकार जसं लोकसभेला गाजर दाखवलं ना, तसं आम्ही विधानसभेला सुद्धा गाजर दाखवून देऊ. या सरकारचा जाहीर निश्चित. ते सुद्धा आम्हाला देऊ नये अशी आमची प्रांत. सरकारने धोरण बदललं पाहिजे. आपल्या इथं भरपूर माल शिल्लक असताना आता अफगाणिस्तानवरून माल आयात केला आणि पहिले निर्यात बंदी केली. हे धोरण सरकारने बंद केलं पाहिजे. सरकार काय करू राहिलं, आता हे लाडकी बहिणीचं बोलले ना, तिथं बी शेतकऱ्याचा कुच्चा मोडून टाकला. मजूर येईना शेतकऱ्याची इथं कांद्याचे बाजारभाव बी पाडून टाकले. मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? तर तो फटका त्यांना जो लोकसभेत बसला ना, तो जो फटका लोकसभेत बसला ना, त्याच्यापेक्षा जास्त फटका त्यांना विधानसभेमध्ये बसल. हा, सोयाबीनचे भाव 3 आणि 4,000 रुपये झालेत आणि गोडतेळाचे भाव 100, 130, 40 रुपये झालेत. हा कोणता प्रकार? तुम्ही लाडक्या बहिणीला दिले 1,500 रुपये, पण शेतकऱ्याला गोडतेल झालं ना 150 रुपये किलो. ते पण सांगतात ना की केंद्र सरकारकडनं 6,000 येतात, राज्य सरकार 6,000 देतं, तसे बंद करून टाका सगळं. आम्हाला काही हे फुकटची भीक आम्हाला नको. हे लाडक्या बहिणींना 1,500 येत आहेत, तिकडे शेतकऱ्यांना 12,000 येतात असं ते ते पण नको. त्या महिलांचं सक्षमीकरण होतंय, हा चुकीचा संबंध आहे. तुम्हाला काय वाटतं? काय शिंदे सरकारचं धोरण योग्य वाटतं? केंद्र सरकारचं धोरण योग्य वाटतं? वाटत शिंदे सरकारचं धोरण आम्हाला योग्य नाही वाटत. अजून शेतकरी खूप भरपूर कांदा, उन्हाळा कांदा सुद्धा भरपूर आहे. आता 20-25 तारखेपासून नवीन कांदा चालू होईल, त्याला सुद्धा चांगलं मार्केट दिलं पाहिजे व्यवस्थित. आता कमीत कमी 5-6 हजार रुपये क्विंटल कांदा विकायला पाहिजे होता, असं आमचं म्हणणं आहे. हे शेतकऱ्यांना हे निर्यात शुल्क हटवले पाहिजे. जे काय 10% निर्यात शुल्क लावले ते सुद्धा कमी केलं पाहिजे. आणि इथून पुढं हे दरसोडीचे धोरण अजिबात सरकारने केले नाही पाहिजे. त्यांनी केव्हा निर्यात बंदी केव्हा काय हे अजिबात धोरण राबवलं नाही पाहिजे, तरच शेतकऱ्याला काहीतरी दिलासा मिळेल. नाही तर आजपर्यंत सुद्धा शेतकरी खूप नाराज आहे. जे लोकसभेला दाखवून दिलं ते विधानसभेला सुद्धा दाखवून देणार. तुम्ही कुठून आलेले आहेत? सांगू सरोवरून. शेतकरी आहात? तुम्हाला काय वाटतं शिंदे सरकारबद्दल? काय धोरण थोडे चुकीचे वाटतं त्यांचे काय धोरण? बद्दल. दुधाच्या बाबतीत त्यांनी दुधाचे दर कमी केले. अनुदानाचा काही प्रश्न विषय नाही. कांद्याच्या बाबतीत काल 5,000 रुपये मार्केट, आज लगेच जो 500-600 मार्केट तुटला. तुम्हाला कोणावर विश्वास आहे? महायुती सरकारवर की आधी असलेल्या महाविकास आघाडीवर? शेतकऱ्यांना असं आहे, कोणी पण येऊ, शेतकऱ्यांचा विकास पाहिजे, हमी भाव पाहिजे, बाकीचा काही विषय नाही. कुठल्या सरकारवर विश्वास होता? जो शेतकऱ्यांविषयी धोरण चांगलं राबवलं त्यांचे. मग आता एकनाथ शिंदे चांगलं काम करतायत की नाही? तसं काही वाटत नाही. का बरं? तुम्हीच बघा का सगळं दिसतं ना. सगळं तुम्ही शेतकरी ना, तुम्ही सांगणार. हा, आहे की नाही? शेतकऱ्यांनी सांगा बरोबर आहे ते. शेतकऱ्यांविषयी धोरण त्यांचे चुकीचेच आहे ना, असं आहे. कृषी मंत्री आले कधी इथे? धनंजय मुंडे ते उत्तर महाराष्ट्रात आले, कृषी म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती समजून. नाही आले ना, अजून नाही आले. सगळ्यात महत्वाचं, किती गरीब शेतकरी असेल तर वर्षातून 2 लाख रुपये, 2 लाखापेक्षा जास्त बाजारामधून तो खरेदी करतो. त्याच्यावर 18% 28% जीएसटी भरतो. मग जर 2 लाखाला 18,000 रुपये जर एक शेतकरी, गरीब शेतकरी जर देत असेल सरकारला त्या जीएसटीच्या मार्फत, तर त्याच्या मोबदल्यात त्याला रॅशन जरी फुकट दिलं तर ते 1980 रुपयाचं वर्षाला फुकट रॅशन होतं. आणि हे तुम्ही 12,000 रुपये जरी म्हटले तरी आमचंच घेणं आहे अजून सरकारकडं. म्हणजे जरी 1,500 देताय, काही उपकार करत नाही. 18 ते 28% आमचा जीएसटी सरकार घेतंय, कारण बाकीच्यांना जीएसटी सगळ्यांना रिटर्न मिळतोय. एकमेव असा भारतात शेतकरी का त्याला जीएसटी रिटर्न मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं, ह्या कांदा सेक्टरमधून करोडो रोजगार निर्मिती होती, पण सरकार म्हणतोय इकडं आम्ही डावसला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, हे काय आणलं त्यांना, युरिया आणला का काय आणलं त्यांनाच माहिती. पण स्थानिक रोजगार जो आहे कांदा सेक्टरमधून करोडो लोकांना रोजगार निर्मिती ह्या सेक्टरमधून होती. आज तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांना पैसे झाल्यामुळे अनेक ट्रॅक्टर ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन शोरूम ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी खरेदी केले. त्याच्यावर 18% 28% जीएसटी भरला. हे सगळं याच सरकारमध्ये होते की आधीच्याही सरकारमध्ये? याही बी होतं आणि आधीच्याही होतं. पण ह्या सरकारने, आता भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. पूर्वी पण होत होतं, पण आता ह्या सरकारने अतिरेक केला. हे
मेरी सुनो म्हणजे कोणाचंच ऐकायला तयार नाही हे. म्हणून यांनी जमिनीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. पण शेतकऱ्यांनी एकजूट करून जर यांचा कार्यक्रम जर केला तर नक्कीच पुढच्या 5 वर्षाला आत्मपरीक्षण करून शेतकऱ्यांच्या काय वेदना आहे काय व्यथा आहे या नक्कीच जाणून घेतील. याच ठिकाणी गिरीश महाजन आले होते मागच्या वर्षी. त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं का नाफेडचा जो भ्रष्टाचार आहे याच्यावर प्रकाश टाका. त्यांनी टाकला नाही. त्यांना मी स्पष्ट सांगितलं का लोकसभेला सुपडा साफ होईल तो झालाच. म्हणजे गिरीश महाजन इतके तरबेज मंत्री असताना सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, दुर्लक्ष केलं. म्हणून मी स्वतः नाफेड पीएम असेल देवेंद्र फडणवीस असे सगळ्यांना पत्र व्यवहार केले नाफेडच्या संदर्भात का या भ्रष्टाचार याच्यात काहीतरी तुम्ही लक्ष घाला. ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना भारतरत्न द्या, पण ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पण हे ऐकायला तयार नाही. पण जर नाही ऐकलं तर यांचा आता सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत. एकंदरीत आम्ही आता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, पण तुम्हाला सुद्धा, तुम्ही इथे ऑन ग्राउंड आहात, तुम्हाला सुद्धा इथे काय समस्या पाहायला मिळतात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जेव्हा इथे येतात, काय सांगतात? जनरली मॅडम आपण बघितले असेल गेल्या काही वर्षापासून सरकार सातत्याने जे कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात ड्युटी लावणं असेल, त्याच्यावर MAP लावणं असेल, हे जे धोरणं अवलंबतंय कुठंतरी जे आपलं इंटरनॅशनल मार्केट आहे ते संपुष्टात येत आहे. यापूर्वी सरकार कांदा निर्यातीसाठी सबसिडी द्यायचं 10%, परंतु यांनी सबसिडी तर बाजूलाच, परंतु सातत्याने निर्यात बंदी करून आपले जे परदेशातील मार्केट आहे ते कुठंतरी आज सरकारने संपुष्टात आणलेले असेल. बांगलादेश असेल, बाजूचं श्रीलंका असेल, गल्फमधली दुबई असेल, त्याबद्दल इतर छोट्या कंट्र्या मलेशिया असेल, यासारखे देश बाजूला जाऊन आणि कुठंतरी आपण पाकिस्तानच्या नावाने खडे फोडितो. परंतु गेल्या काही वर्षापासून पाकिस्तान हा देश मजबूत होत आहे आणि तेथील शेतकऱ्यांना चांगला प्रतीचा कांद्याचा बाजारभाव मिळतोय. कारण सातत्याने आपली निर्यात बंदी असून कुठंतरी ते सर्व जे आपले कस्टमर आहे ते पाकिस्तान असेल, चायना असेल, या देशातील शेतकऱ्यांना व त्या देशातील सरकारांना त्याचा फायदा होतोय. कारण की परकीय चलन हे त्या देशांना मिळते, परंतु कुठंतरी एका बाजूने आपला शेतकरी भरडला जातोय, व्यापारी असेल, त्याच्यातला कामगार असेल, यासारखे कित्येक घटक याच्यापासून वंचित होत चालले. पण ज्या वेळेला मग इथे लोकसभेच्या वेळेला विधानसभेतले आपले म्हणजे आमदार येत असतील किंवा त्या मंत्री येत असतील, केंद्रातले मंत्री येत असतील, स्वतः इथे भारती पवार राज्यमंत्री होत्याच, वाणिज्य मंत्री कधी आले असतील त्यावेळेला, तर त्यांच्या सगळ्यांसमोर तुम्ही या समस्या कधी मांडल्या नव्हत्या? त्यांच्यासमोर आमची मीटिंग पण झाली होती गेल्या लोकसभेच्या पहिले. तर आमच्या बरोबर शेतकरी प्रतिनिधी पण होते. त्यावेळेस पण शेतकरी प्रतिनिधींनी सांगितलं की तुम्ही याच्यावर एक लक्ष घाला आणि कुठंतरी एक फिक्स पॉलिसी ठरवा कांदा निर्याती संदर्भात. परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यावेळेस त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही हे जर लक्ष नाही घालणार तर तुम्हाला याचा इफेक्ट 100% लोकसभेला तुमच्या 10 ते 15 जागांना येणार आहे. परंतु केंद्रीय मंत्र्यांना हो, केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयलांना सांगितलं होतं आणि भारतीताईंना पण सांगितलं होतं, परंतु त्यांनी ते लक्षात दिलं नाही आणि त्याचा इफेक्ट त्यांना समोर दिसलेला आहे. आणि तीच परिस्थिती आज विधानसभेला होणार आहे. कुठंतरी भूलभुलैया योजना शेतकऱ्यांना दाखवायच्या, 1000 आणि 1500 रुपये द्यायचे. मला सांगा, एक बाजूनी निर्यात बंद करायची, त्या शेतकऱ्याचे लाखो रुपये बुडवायचे. म्हणजे त्याचे आज शेतकऱ्याला किती रुपये, ज्या वेळेस कांद्याचे बाजार भाव पडले 2022-23च्या दरम्यान, तर शेतकऱ्यांना 350 रुपये सरकारने अनुदान दिलं. परंतु आज ज्या गेल्या काही महिन्यापासून सरकारने 40% शुल्काच्या माध्यमातून सुमारे काही शेकडो करोडो रुपये सरकारने शेतकऱ्यांचे काढून घेतलेले. म्हणजे 350 रुपये द्यायचे आणि 1800 रुपये पर क्विंटल त्या शेतकऱ्याकडून घ्यायचं. मग हा कुठला न्याय आहे मॅडम? ही कुठली न्यायाची व्यवस्था आहे? तुम्ही आपला कृषी प्रधान देश म्हटला जातो आणि त्याच शेतकऱ्याचा गाळा घोटायचं काम जर आपलं सरकार करीत असेल तर एक दिवस हा शेतकरी म्हणजे देशोधडीला लागून जाईल. पण लोकसभेला तुम्ही जसं म्हणताय की त्यांनाच सांगण्यात आलं की शेतकरी तुम्हाला एक प्रकारे धडा शिकवेल आणि तसं झालं असं तुम्ही म्हणताय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की इकडे महायुतीच्या नेत्यांचा पराभव झाला, उमेदवारांचा पराभव झाला, पण त्याच्यातनं तरी काही मग धडा घेण्यात आला का इथे? त्याच्यानंतर तरी मग ते मंत्री नेते फिरकले का? नाही, हे जे सरकार आहे ना मॅडम, हे फार उच्च ग्रेडचं सरकार आहे. हे ग्राउंड लेवलला काहीच बघत नाही. यांचे सगळे हवा निर्णय, जसं फ्लाईटमध्ये गेल्यावर आपल्याला कसं वाटतं की पूर्ण जग काहीतरी वेगळं आहे, तशी ती सरकारची परिस्थिती झाली आहे. सरकारचा कुठला नेता ग्राउंडवर येत नाही. सरकारच्या नेत्याच्या 4-4 कोटीच्या गाड्या असत्या, गाडी रोडवर चालती तर ती म्हणजे हालत सुद्धा नाही. परंतु सामान्य जो माणूस रोडवर चालतो तर त्याचे कंबरड मोजून जातो. असे आपल्या राज्यात रस्ते झालेले. तुम्ही बघितलं असेल आता संभाजीनगर, नाशिक संभाजीनगर हायवेने आले असेल
किती रोडचे खराब आहे. म्हणजे या ज्या मूलभूत गरजा आहे ते सरकार बघत नाही. कुठं हॉस्पिटलची व्यवस्था, आमच्याकडे हॉस्पिटल आहे त्याच्यात डॉक्टर कधी राहत नाही, किती पेशंट दगावून जात्या. मग ज्या मूलभूत गरजा आहेत त्या दिल्या पाहिजे. या गाजरं देण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही ज्यांना जे 1000 आणि 1500 रुपये देते ना त्याऐवजी त्यांना नोकऱ्या द्या आणि सक्षम करा. या बुलबुलैया योजना कोणाला 1000 रुपये सबसिडी द्याल, कोणाला 500 द्याल, ही सगळी फालतूगिरी आहे आणि हे आळशी बनवण्याचं लक्षण आहे सरकारचं. म्हणजे एक प्रकारे भीक मागू जसे इंग्रज करायचे का बा कुठंतरी तुकडा फेकायचा आणि तेच लोक ते त्यांच्या मागे फिरायचे, तशी आज सरकारने कुठंतरी ही व्यवस्था आणून ठेवलेली. ही व्यवस्था काही अशी देशाला पुढे नेण्यासाठी नाही, ही देशाला देशोधडी लावण्यासाठी व्यवस्था आहे. मला तर पहिले देवेंद्र फडणवीसजींना सांगूशी वाटतं का मी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणजे आता नाही होतो, आता कोणाचाच नाही. कारण की त्यांनीच आम्हाला सांगितलं, भुजबळ साहेबांनी हे फ्रॉड केले, अजितदादांनी हे फ्रॉड केले, त्यांनी इथं केलं तिथं केलं. त्याच्यामुळे त्यांच्या मागे आम्ही पण त्यांना शिव्या देत होतो, आम्ही पण त्यांना बोलत होतो. आणि आता तेच आम्हाला सांगताय त्यांना मतदान करा, त्यांना मदत करा, हे करा. आम्ही ऐकायचं कोणाचं? तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मला एकच विनंती आहे, एक तर तुम्ही खरे हा का खोटे हा हे फक्त जनतेला एकदाच सांगा. जनता आता पहिल्यासारखी राहिली नाही. आता प्रत्येक घरात शिकलेला विद्यार्थी झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचे आई वडील कदाचित कुठं न शिकलेले असतील, पण तरी सुद्धा तो घरात सांगतो त्यांना, बाबा हे असं नाही आहे बरं का, आता बघा हे मोबाईलवर काय आलेलं आहे, ही बातमी खोटी आहे. देवेंद्र फडणवीस जी आहे हे खोटं बोलताय. त्यांनी मागं काय सांगितलं होतं बघा, भुजबळ साहेब हे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, अजितदादांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि बघा हे भाजपकडनं पण तर तेच सांगितलं जातं ना की तिकडे शिवसेना पण तर काँग्रेसच्या विरोधात बोलायची, आता ते पण तर एकत्र आले. ते पण एकत्र आले तर त्यांना माझा म्हणजे नुसतं आता मी फडणवीस साहेबांचं नाव डायरेक्ट याच्यासाठी घेतलं की मी त्यांचा कार्यकर्ता होतो, मी बीजेपीचा सक्षम कार्यकर्ता होतो म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. तर असं सर्वच पक्षांना मला हे सांगणं आहे, तुम्ही फक्त विलक्षण पुरतं जर याचं त्याचं जर करीत असाल तर हे कुठल्याही प्रकारचं धोरण तुमचं चालणार नाही. आता प्रत्येक घरात प्रत्येक युवा शिकलेला झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही या खोट्या नाट्या गोष्टी बोलून आता जनता हे काही ऐकणार नाही. त्यामुळे ज्याला जिथं बसवायचं आहे तिथं जनता 100% बसवणार आहे. यात कुठलीच शंका येणार नाही, हे स्पष्ट. सरकारनं योजना सगळ्या बंद केल्या पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे. सरकारला हे माहिती नाही का मळ्यामध्ये पाणी भरायला गेल्यानंतर रात्रीचं इचू काटा आहे, वाघ आहे, बिबटे आहे, खूप रोज त्रास आहे हा रात्रीचा. आणि रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे. आमच्या बिबटेचं त्याचं सध्या खूप सावट आहे, खूप त्रास अजून नाही संपला. नाही संपलं. तुम्ही आत्ताच आला पिंजरे गावामध्ये. एवढं उत्तर महाराष्ट्रातनं केंद्रीय मंत्री असतात, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, 3 महाराष्ट्र सरकारमधलेच मंत्री आहेत, तरी सुद्धा का एवढे शेतकरी नाही वेळ आहे त्यांना वेळ नाही आपल्याकडे पाहायला. वेळ नाही. नाही त्यांना आता लोकसभेला विधानसभेला दाखवून देऊ आम्ही कसं काय वेळ राहतो, कसं काय नाही ते दाखवून देऊ आम्ही. तर आपण इथल्या लासलगाव मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बोललेलो आहोत आणि बहुतांश शेतकऱ्यांनी इथे आपला राग जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्यांचं हेही म्हणणं आहे की जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला सुद्धा रिपीट होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघायला हवं, काही थोडे दिवसच आता राहिलेले आहेत विधानसभा निवडणुकांसाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल की जी लोकसभा निवडणुकांमध्ये फटका हा महायुती सरकारला इथे महाराष्ट्रामध्ये बसलेला होता, भाजपला इथे महाराष्ट्रामध्ये बसलेला होता उत्तर महाराष्ट्रामध्ये, तीच गोष्ट या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा होते का हे बघायला हवं. शेतकऱ्यांसंदर्भातल्या तुमच्या या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, लासलगाव, मुंबई तक.